नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी बापू बिडगर आणि मराठी दरबार या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे. तर बघा, महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागाने एक शेतकरी असतील, बेरोजगार असतील यांच्यासाठी अत्यंत चांगली आणि महत्त्वाची अशी नवीन योजना आणलेली आहे. आता त्या संदर्भातच आपण आजची माहिती पाहणार आहोत. तर बघा, त्यांनी कोणती योजना आणली तर मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता विकास योजना. तर ही जी त्यांनी योजना आणलेली आहे त्या योजनेअंतर्गत 5 दुधाळ गाई किंवा म्हशी, तसेच 50 शेळ्या किंवा बोकड, 5 बोकड, तसेच त्यांनी याच्यामध्ये आपण पाहिलं तर वराह पालनाचा देखील बदल करून याच्यामध्ये त्यांचा देखील याच्यामध्ये समावेश केलेला आहे. त्यानंतर 5,000 पर्यंत तुम्हाला कुक्कुट पक्ष्यांचे देखील पालन करता येणार आहे. त्यानंतर बचत गट असेल किंवा इतर काही मुरघास निर्मितीसाठी देखील मुरघास संयंत्र भेटणार आहे. तर अशा प्रकारची ही जी काय महाराष्ट्र शासनाने योजना आणलेली आहे तर या योजनेचा अतिशय चांगल्या पद्धतीने अवलंब केला जाणार आहे. आता ही योजना जरी याची अर्थसंकल्पामध्ये जरी घोषणा केलेली होती तरी शेतकऱ्यांना प्रश्न पडलेला होता की या योजनेचे अर्ज नेमके कशा पद्धतीने करायचे. तर त्या संदर्भातच आजचे अतिशय महत्त्वाचे असे अपडेट आहे. तर बघा, पशुसंवर्धन विभाग महाराष्ट्र शासन यांचे जे आयुक्त आहेत त्या आयुक्तांनी एक पत्रकार परिषद घेऊन त्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की 1 मे पासून याचं ऑनलाईन अर्जाचं म्हणजे जे काय ऑनलाईन अर्ज आहेत ती प्रक्रिया चालू होणार आहे. आता हे अर्ज कुठे भरणार तर महा डीबीटी पोर्टलवरच या अर्जाचं तुम्हाला म्हणजे हे अर्ज तुम्हाला करता येणार आहे. आणि त्यासाठी लवकरच हे पोर्टल 1 मे पासून म्हणजे महाराष्ट्र दिनी या पोर्टलचं म्हणजे हे अर्ज भरण्याचं काम चालू होणार आहे. आता याच्यामध्ये आपण पाहिलं तर अतिशय चांगली अशी योजना आहे. याच्यामध्ये 9 एप्रिल 2026 रोजी हा GR काढलेला होता. त्यानंतर याच्यामध्ये बघा अजून एक परिपत्रक काढलं आणि त्याच्यामध्ये वराह पालनाचा देखील समावेश केलेला आहे. त्याच्यामुळे बघा, ही महत्त्वाची अशी अपडेट ही शेतकऱ्यांपर्यंत गेली पाहिजे या उद्देशाने आपण हा व्हिडिओ बनवत आहोत. आता याच्यामध्ये ज्यावेळेस 1 मे पासून शेतकऱ्यांना अर्ज करता येणार आहेत आणि तो अर्ज नेमका कसा करायचा तर त्या संदर्भात सुद्धा आपण त्यावेळेला व्हिडिओ बनवू आणि नेमकं शेतकऱ्यांना कशा प्रकारे अर्ज करता येईल तर हे देखील आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तर बघा, अतिशय चांगली योजना आहे आणि या संदर्भातच जे काही आयुक्त असतील त्या आयुक्तांनी देखील शेतकऱ्यांना आवाहन केलेलं आहे, बेरोजगारांना आवाहन केलेलं आहे की आता याच्यासाठी आपण पाहिलं तर त्याच्यासाठी डॉक्युमेंट काय लागणार तर ज्यांना शेळीपालन असेल तसेच शेळीपालन असेल किंवा दुधाळ गाई आणि म्हशींचं प्रकरण करायचं असेल तर त्यांच्यासाठी तुम्ही एखादं प्रशिक्षण घेतलेलं प्रमाणपत्र लागणार आहे. आणि ज्यांना कुक्कुटपालन करायचं आहे त्यांना बँकेचं सँक्शन लेटर देखील लागणार आहे. त्याच्यामुळं ज्या शेतकऱ्यांना अर्ज प्रक्रिया करायची असेल त्यांनी आपली कागदपत्रे अगोदरच काढून ठेवणे हे देखील महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे ज्या शेतकऱ्यांना यामध्ये लाभ घ्यायचा असेल त्या शेतकऱ्यांनी कागदपत्रे नेमके काय लागतात त्यावर देखील आपण व्हिडिओ बनवणार आहोत. आणि तशा पद्धतीने कागदपत्रे आजच आपली सर्व कागदपत्रांची पूर्तता करून 1 मे पासून जी काही प्रक्रिया चालू होणार आहे त्याच्यामध्ये तुम्ही भाग घ्यायचा आहे. धन्यवाद.